आज तर मोठं मॉल मध्ये गेल्याच माझ्या फॅन फॉलोअर्सनी मोठं माझा स्क्रीनलाच फोटो लावला. पहिले तर मी त्यांचा आभार मानतो. तर नमस्कार मित्रांनो, मी एम आर ढाकर स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, काढलं आपलं सकाळच्या बारीच पांढरा काळं गोड आणि लागलो रनवेवरती. म्हणलं आता काहीतरी थोडं परचंगळ करायची, म्हणून म्हणलं चला जाऊ मॉलमध्ये आल्याच घोडे स्वारला म्हणलो. आपले घोडे तबेल्यामध्ये लावून तुम्ही पण या वर थोड्या वेळाने. तेवढ्यात दादांनी ठेवला सीडीओ पाय आणि म्हणलं जाऊ आता वर आपण एकदम गाय कितीतरी दादा पुढे निघून गेले गाई तरी त्यांना माझ्याशिवाय नव्हता पर्याय, कारण की त्यांना काही या मॉल मधलं काही कळतच नव्हतं. पुढे गेलं आणि परत जाऊन तिथंच थांबलं. मागं वळून मला म्हणत चल बाबा लवकर. तितक्यात दादा मला म्हणले. तेवढ्यात मी दादांना म्हणलं, दादा ती मुक्ती तर आमच्या इकडे राहते, तिचं वय आहे 50-55, तुम्ही काय तिला मॉल मध्ये शोधताय? रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. त्यांनी पण मला आगात माय नजर मारली आणि मला म्हणले, अरे मुक्ती कापडाचं दुकान आहे रे बावळाटा. मैं तो कुछ और ही समझ रहा था. मग काय निघालो आपलं शोधात मुक्ताबाईच्या शोधामध्ये जात असतानाच तेवढ्याच झाडं टाकलेली दिसली. म्हणलं इथं रस्त्यावर झाडं लावायला नाकी नवाले आणि इथं मॉलवाल्यांनी मोठी हायवेमध्ये झाडं लटकवलेली दिसले. तितक्यात माझी नजर पडली का टाकल्या माणसं. म्हणलं नक्की ज्याने काहीतरी मोठं मॅटर केलेलं दिसतोय. रोबोट पिक्चर मधल्या चिठ्ठी गत याची गत केलेली होती. इकडे या टाकल्याची चाललेली परापत, तर दुसऱ्या बाजूला दादांनी मोठ्या मॉल मधल्या लॅपटॉप मुक्ताबाईचा शोध घेण्यात चालू केलेला होता. मग काय म्हणलं तोचपर्यंत आपण पण मॉल मधली जरा शहानिशा करावी. तितक्यात माझी नजर पडली आपल्या मोठ्या लाल डायनोसॉरच्या गोळ्यावर. पका भाला मोठा गोळा आणि त्याच्यावर माझा टक लावून बसला एकदम डोळा. तितक्याच स्वर्गातल्या 3 अप्सरा मायका मोठ्या कमरावर हात ठेवून बघत बसलेल्या होत्या. पण त्यांचा केलेला टक्कल पाहून माझी अक्षरशः अक्कलच बंद झाली. म्हणलो नक्कीच यांना पतिदेव दिसत नाही, यांच्या नको लागायला नादी, आपलं आपण निघावं पुढच्या दिशेने. तेवढ्याच मोठ्या सरपंच दबक्या पावल्याने येत असल्याचं माझ्या नजरच पडलं. सरपंचाची लई दिवसापासून इच्छा होती की त्यांना मॉलमध्ये आणायचं. घेऊन आलतो त्यांना मॉलमध्ये, पण सरपंच जरी कुठे जरी गेला तरी त्याचा रूबाब काय हटत नाही बा. मला हाताची घडी बघा कसा मार येतोय दाबात एकदम. तितक्याच सरपंचाला फोन आला. समझ रहे हो ना. सचिन काय बोल ना. रस प्यायला ये म्हणलं माय. बरं आलोच लगेच. गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़ गया. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट गाड़ी चला. मित्रांनो, जर तुम्हाला आपले मिनी ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.